रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. बऱ्याच मुलींचे, गरोदर मुलींचे किंवा लग्न झालेल्या मुलींचे फोन येतात. सर मी प्रेग्नंट होते, परंतु 1-2 महिन्यामध्ये माझं खाली होतं, मूल राहत नाही, अपत्य राहत नाही. हे बऱ्याच वेळा माझं आतापर्यंत खाली झालेलं आहे. तर खाली होऊ नये का खाली होतं, खाली होणारे पदार्थ कोणते आहेत, आणि हे पदार्थ जर आपल्या आहारामध्ये आले तर निश्चित तुमचा गर्भपात हा होणारच. नव्हे तुम्हाला गर्भच राहू शकत नाही. कोणते पदार्थ आहेत हे, तर त्या पदार्थाची मी लिस्ट सांगतो. पहिला पदार्थ आहे, लक्षात ठेवा, लसूण हा गरोदर स्त्रीने खाऊ नये. लक्ष द्या व्यवस्थितरित्या. क्वचित प्रसंगी खाणं, थोडा खाणं फायदेशीर आहे, परंतु वाजवीपेक्षा जास्त लसणाचं सेवन करणं हे निश्चित हमखास तुमचा गर्भपात होणार. दुसरा पदार्थ आहे मेथी. लक्षात ठेवा या गोष्टी. अजिबात थोडी सुद्धा मेथीचा आहार आपल्या शरीरामध्ये जाणं आवश्यक नाहीये. म्हणजे मेथी जर तुमच्या खाण्यामध्ये आली, तुम्ही मेथीची भाजी खाऊ शकता, हिरवी भाजी तुम्ही खाऊ शकता आहारामध्ये, परंतु जर तिचे मेथीचे दाणे खाण्यात जर तुमच्या आले तर गर्भपात निश्चित होतो. आता मेथीची भाजी सुद्धा खाताना हे कमी प्रमाणात सेवन करायचं. इतर मेथी सोडून इतर कितीतरी भाज्या आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरा पदार्थ जो आहे, तो तिसरा पदार्थ हिंग. आता तुम्ही म्हणाल, सर हे तुम्ही एवढा उशीर का केला व्हिडिओ टाकायला? कारण आम्ही हिंग तर आमचा आहारच असा आहे की वरण भात, आणि वरण भात वरण करत असताना लक्षात ठेवा, हिंग वापरल्याशिवाय आम्हाला ते चविष्टच लागत नाही. तर महत्त्वाची गोष्ट ही आहे, गरोदर स्त्रियांनी हिंग हा कधी खाऊ नये. जोपर्यंत गरोदर आहे तोपर्यंत हिंगाचं सेवन करू नये. क्वचित प्रसंगी एखाद्या वेळेस अल्प प्रमाणात खाल्ला तर चालतोय. आणि मी पुन्हा सांगतो की धाब्यावरचं जेवण, तिथं वेगवेगळ्या प्रकारचा तडका असेल, कुठलंही जेवण असेल, तर त्यामध्ये लक्षात ठेवा हिंग वापरलाच जातो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, हळद. ही हळद जर अति प्रमाणात जर तुम्ही वापरत असाल, अतिशय कमी प्रमाणात वापरणं योग्य, परंतु वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात जर हळदीचा तुम्ही वापर करत असाल तर त्याच्यामध्ये कर्क्युमिन म्हणून जो पदार्थ असतो तो बाळाच्या पोषणाला, सर्वच गोष्टीला हानिकारक ठरतो. पुढचा पदार्थ आहे पपई किंवा पपईपासून बनवलेला कुठलाही पदार्थ. हा तुम्ही पूर्णतः वर्ज्य केला पाहिजे. जर हे पदार्थ तुम्ही वर्ज्य केले, मुख्य मी पदार्थ सांगितले, जे शेवटचा पदार्थ मी सांगू इच्छितो. खाण्यात तुमच्या हा पदार्थ येतोच, न कळत का होईना, परंतु हा पदार्थ खाण्यात येतो. म्हणजे हा पदार्थ आहे पुदिना. नीट लक्ष द्या. पुदिना मग कुठल्याही प्रकारचा असेल, पुदिनाची चटणी किंवा पुदिन्यापासून बनवलेले पदार्थ लक्षात ठेवा की ज्याच्यामध्ये आता सिरप वेगवेगळे मिळतात, ध्यानात आलं का तुमच्या? हे जर तुमच्या खाण्यामध्ये आलं तर निश्चितच गर्भपात ठरलेला असतो. तुमच्याही लक्षात येत नाहीये, तुम्हाला वाटतं की शरीरामध्ये आपल्या काय बिघाड असल्यामुळं गर्भपात झाला, परंतु काही गोष्टी अशा असतात की ज्या आहारामध्ये तुम्ही समाविष्ट केल्यामुळं त्याच्यामुळंही गर्भपात हा होऊ शकतो. तर अगदी माझी हात जोडून विनंती आहे, हे सांगितलेले पदार्थ गरोदर स्त्रियांनी जास्तीत जास्त अवॉइड करण्याचा प्रयत्न करावा आणि यशस्वी व्हावं. म्हणजे आपण प्रेग्नन्सी पूर्ण करून बाळांतीण होऊन आपली जी मुलीची इच्छा आहे ती पूर्ण करावी. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला
पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.